पवारांची राष्ट्रवादी कुठेही विलीनीकरणाच्या चर्चेत नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। काँग्रेसकडून विलीनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये। काँग्रेससोबत देखील विलीनीकरणाची चर्चा झाली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। आपण पाहतोय काँग्रेसकडून विलीनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव आला नसल्याची माहिती या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती। एकूणच शिंदेंची पवारांनी भेट घेतल्यानंतर सुद्धा अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। त्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे। त्यामध्ये पवारांची राष्ट्रवादी कुठेही विलीनीकरणाच्या चर्चेत नसल्याचं त्या म्हणाल्या। नाशिकमध्ये घटना धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये आश्रमशाळेत एका मुलीने बाळाला जन्म दिलेला आहे। ही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला तर ती घटना आता समोर आली। मग इतके दिवस कसं काय बाहेर नाही आली बातमी? याची इन्क्वायरी झाली पाहिजे, तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे। हे एक्सप्लॉयटेशन आहे मुलींचं आणि वारंवार महाराष्ट्रात होतं। रेस्क्यू ऑपरेशन जाऊन आहे। अजून असे 14 जणांना बाहेर काढला, 8 जण अजून अडकलेले आहेत। पण खूप डिस्क्रिपन्सीज या पूर्ण कन्स्ट्रक्शनमध्ये तिथल्या सगळ्या प्रशासनाची कालही बोलले, आज सकाळी बोलले। आम्ही सगळे त्याचं मॉनिटरिंगही करतोय। आमचे तिथले सगळे स्थानिक सहकारीही तिथे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि आमची अपेक्षा आहे की तिथल्या स्थानिक जे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, या सगळ्यांच्या प्रशासन फुल टाइम त्याच्यावर काम करतंय। त्यामुळे आम्ही दर 2-3 तासाला आम्हाला रिपोर्ट्स येतात। माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही। दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वाचतो। आय लिव्ह द मोमेंट, त्या क्षणात। मी इतिहासात रमत नाही। त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे। दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती। आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं। आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही। माझा भाऊ आता गेला, त्याच्यामुळे मला त्या इतिहासात रमायचं नाही।